बिरसा मुंडा वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी संपूर्ण इंग्रज साम्राज्याला हादरवणारा एक आदिवासी होता. केवळ 25 वर्षाचा तरुण. ना त्याच्याजवळ होते आधुनिक शस्त्र, ना त्याच्याजवळ होतं सैन्य, ना त्याच्याकडे होता पैसा. तरी सुद्धा या ब्रिटिश सैन्याला या तरुणाला पकडण्यासाठी अक्षरशः जंगलामध्ये उतरावं लागलं. हा तरुण होता भगवान बिरसा मुंडा. मित्रांनो, भारताच्या इतिहासातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांची नावं आपल्याला माहीत आहे, त्यांचे पराक्रम सुद्धा आपल्याला माहीत आहे. परंतु आदिवासी समाजामध्ये जन्म घेतलेल्या आणि आदिवासी समाजांच्या हक्कासाठी लढलेल्या, भारतीयांच्या हक्कासाठी लढलेल्या या आदिवासी योद्ध्यांबद्दल आजही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. यांच्या पराक्रमाबद्दल आजही बरेच लोक अनभिज्ञ आहेत. अशा लोकांना आजही या आदिवासी समाजातील या प्रचंड शूरवीर आणि धाडसी योद्ध्यांची माहिती नाहीये. आणि आज आपण अशाच एका क्रांतिकारकाची संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत, ज्याने लोकांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. 15 नोव्हेंबर 1875 आजच्या झारखंड या राज्यातील उलिहातू या गावामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. ते मुंडा या आदिवासी जमातीतले होते. त्या काळामध्ये आदिवासी समाज हा संपूर्णपणे जंगलावर अवलंबून होता. जंगल म्हणजे त्यांचं घर, त्यांची संस्कृती आणि त्यांचं पोट भरण्याचं साधन सुद्धा होतं. परंतु यानंतर आपल्या देशामध्ये इंग्रज आले आणि या इंग्रजांनी नवनवीन कायदे आणायला सुरुवात केली. या कायद्यांच्या द्वारे त्यांनी या आदिवासींचे जंगलावरील अधिकार हे काढून घ्यायला सुरुवात केली. बिरसा मुंडा हे आपल्या लोकांवर होत असलेले अन्याय हे त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते. कशा प्रकारे इंग्रज हे त्यांच्या लोकांकडून जादा कर घेत होते, त्यांच्या उत्पन्नातला मोठा हिस्सा हा ब्रिटिशांना जात होता. कशा प्रकारे हा कर वसूल करण्यासाठी हे इंग्रज अधिकारी, हे ब्रिटिश अधिकारी त्यांच्या लोकांवर अन्याय अत्याचार करत होते, हे सर्व बिरसा मुंडा त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते. आणि या सर्व गोष्टी त्यांच्या मनामध्ये घर करून गेल्या. शिक्षणामुळे विचारांमध्ये बदल झाला. त्यांनी आपलं शिक्षण मिशनरी शाळेमध्ये घेतलं. त्या मिशनरी शाळेमध्ये त्यांना इंग्रजीचं शिक्षण मिळालं. परंतु हे शिक्षण घेत असतानाच एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की आदिवासी समाजाला, आपल्या समाजाला त्यांच्या संस्कृतीपासून दूर करण्याचं काम हे इंग्रज करतायत आणि त्या हिशोबाने यांच्या सर्व कारवाया होत आहेत. ही गोष्ट बिरसा मुंडा यांच्या तेव्हाच लक्षात आली. तेव्हा बिरसा मुंडा यांनी आपल्या परंपरा, संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि हळूहळू बिरसा मुंडा हे समाज सुधारक म्हणून ओळखले जाऊ लागले आणि धरती आबा असं म्हणून लोक त्यांना ओळखायला लागले. मित्रांनो, बिरसा मुंडा हे फक्त क्रांतिकारकच नव्हते, तर ते एक आध्यात्मिक नेते सुद्धा होते. हजारो लोक त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते आणि त्यांना धरती आबा म्हणजे धरतीचे पिता असं संबोधायला सुरुवात केली. बिरसा मुंडा यांनी लोकांना सांगितलं, दारू सोडा, अंधश्रद्धा सोडा, एकत्र या, शिक्षण घ्या आणि आपल्या अधिकारांसाठी लढा द्या. अशी शिकवण बिरसा मुंडा त्यावेळेस लोकांना देत असत. अशा त्यांच्या या विचारांमुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला. 1890च्या दशकामध्ये परिस्थिती अजून बिकट झाली, परिस्थिती अजून गंभीर झाली. इंग्रज आणि जमीनदार हे आदिवासी लोकांच्या जमिनी बळकावत होते. यामुळं लोकांमध्ये आक्रोश वाढत होता. लोकांचा संताप आता अनावर झाला होता आणि यामुळंच बिरसा मुंडा यांनी उल गुलानची घोषणा केली. उल गुलान म्हणजे महान बंड. या महान बंडाची घोषणा यावेळेस बिरसा मुंडा यांनी केली. आणि हे महान बंड म्हणजे फक्त एक आंदोलन नव्हतं, तर हे आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची लढाई होती आणि ही लढाई बिरसा मुंडा यांनी चालू केली होती. 1899 मध्ये हजारो आदिवासी बांधव एकत्र आले आणि त्यांनी इंग्रज सत्ता आणि जमीनदार यांच्या विरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. यावेळेस जमीनदारांच्या विरोधामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. जंगलामध्ये सभा घेतल्या जायच्या, लोकांना संघटित केल्या जायचं आणि यामुळंच ब्रिटिश सरकारला आता हे आंदोलन धोकादायक वाटायला लागलं. हे आंदोलन आता फक्त एका गावापुरतं मर्यादित नव्हतं राहिलं, तर हे आंदोलन आता संपूर्ण देशभरामध्ये पसरायला सुरुवात झाली होती. ब्रिटिश अधिकारी जे अहवाल देत होते त्या अहवालांमध्ये आता बिरसा मुंडा यांचं नाव वारंवार यायला सुरुवात झाली होती. त्यांच्या नावाचा उल्लेख आता वरच्या पातळीवर सुद्धा व्हायला लागला होता. बिरसा मुंडा आता हे इंग्रजांसाठी धोकादायक होते. हे आंदोलन आता खूप मोठं होणार होतं. या आंदोलनाची व्याप्ती आता पूर्ण देशभरामध्ये पसरणार होती. या गोष्टीची भीती इंग्रजांमध्ये बसलेली होती आणि ब्रिटिशांच्या या भीतीपोटीच त्यांनी आता बिरसा मुंडा यांना अटक करण्याचं ठरवलं. त्यासाठी हजारो सैनिकांना जंगलात पाठवण्यात आलं. झाडाझडती घ्यायला सुरुवात झाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये बिरसा मुंडा यांना अटक करा असे सक्त आदेश ब्रिटिश सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यासाठी हजारो सैनिक जंगलांमध्ये दाखल झाले होते आणि हे सैनिक आता बिरसा मुंडा यांचा शोध घेत होते. अखेर फेब्रुवारी 1900 मध्ये बिरसा मुंडा यांना अटक करण्यात येते. बिरसा मुंडा यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात येते. यावेळेस ब्रिटिश अधिकारी त्यांना अटक करतात. त्यांना वाटलं होतं की बिरसा मुंडा यांना पकडल्यामुळं, यांना अटक केल्यामुळं हे आंदोलन शांत होऊन जाईल किंवा हे आंदोलन बंद पडेल.
परंतु तसं झालं नाही. बिरसा मुंडा यांनी लोकांच्या मनामध्ये जी ज्योत क्रांतीची पेटवली होती ती तशीच कायम राहिली. त्यामुळं ब्रिटिशांचा हा हेतू साध्य झाला नाही. 9 जून 1900 मध्ये रांचीच्या एका कारागृहामध्ये बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूचं कारण हे कॉलरा सांगितलं जातं. कॉलरामुळं बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाल्याचं इंग्रजांनी सांगितलं. त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता. ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत काही घातपात केला का असे सुद्धा आरोप त्यावेळेस झाले होते. अनेक इतिहासकारांच्या मते बिरसा मुंडा यांच्या मृत्यूचं गूढ हे कायम राहिलं. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न हे अनुत्तरित राहिले. बिरसा मुंडा यांचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रज सरकारला आदिवासी लोकांच्या जमिनीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागलं. त्या गोष्टीची दखल इंग्रजांना घ्यावी लागली. आजही देशातील अनेक लाखो आदिवासी बांधव हे बिरसा मुंडा यांना आपलं प्रतीक मानतात आणि त्यांना श्रद्धास्थान सुद्धा मानतात. आज रोजी आपल्या देशात बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ विमानतळं, इमारती, संस्था आणि याशिवाय स्मारकांची उभारणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, काही लोक कमी वयामध्ये इतिहास घडवतात आणि बिरसा मुंडा हे अशाच लोकांपैकी एक होते. अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं की आपले अधिकार हे मिळत नसतील तर त्यासाठी लढावं लागतं, संघटित व्हावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. आपल्या संपूर्ण देशाला बिरसा मुंडा यांनी ही शिकवण दिली की तुम्हाला तुमच्या अधिकारांसाठी लढावं लागेल, संघटित व्हावं लागेल, प्रत्यक्ष लढा तुम्हाला द्यावा लागेल. तुम्हाला तुमचा नेता, तुम्हाला तुमचं नेतृत्व स्वतः करावं लागेल. त्यावेळेस जुलमी शासन किंवा जुलमी सरकार तुमचा आवाज ऐकेल. बिरसा मुंडा यांनी त्यांच्या 25 वर्षाच्या वयामध्ये थोर बलिदान दिलं आणि त्यांचं हे बलिदान वाया गेलं नाही. संपूर्ण देशभरापुढं त्यांनी एक मोठं उदाहरण उभं केलं. आज देशामध्ये करोडो लोक बिरसा मुंडा यांना आपलं श्रद्धास्थान मानतात. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. याशिवाय आपला व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.